नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्व? असा प्रश्न मी तुम्हाला बिलकुलच नाही करणार, कारण मला माहीत आहे की तुम्ही सर्व सध्या कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात आणि कोणत्या प्रॉब्लेम्सला तुम्ही फेस करत आहात. तुमचे सर्वांचे कमेंट्स वाचतो, त्यातून मला हे सर्वच समजतं. माझ्याकडून तुम्हाला माझ्या रीतीने योग्य मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नेहमीच करतो. मी आशा करतो की त्याचा तुम्हाला थोडा तरी फायदा होत असेल. पण मित्रांनो, सर्व सुरळीत सुरू असताना मला काल रात्रीच अशी गोष्ट माहीत झाली, की एक असं सर्टिफिकेट आहे जे 2026च्या भरतीसाठी लागणार आहे. त्याशिवाय पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होणार नाही. खरं सांगायचं तर या सर्टिफिकेटबद्दल जास्त कोणालाच माहीत नाही. तर आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये हा सर्टिफिकेट कोणाला लागतो, या सर्टिफिकेटचे महत्त्व काय आणि हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी काय करावे लागेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर आणि ठामपणे सांगतो. हे जे सर्टिफिकेट आहे, ज्याबद्दल मी बोललो, त्याला कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणतात. तर पवित्र पोर्टलमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट फक्त आणि फक्त त्याच उमेदवारांना लागतो त्यांच्या मार्कशीटवर CGPA किंवा ग्रेड किंवा ग्रेड पॉईंट दिलेला आहे. पर्सेंटेज डायरेक्ट दिलेला नसेल. CGPAचा पर्सेंटेज कन्व्हर्जन लागतो आणि याच कन्व्हर्जनसाठी हा सर्टिफिकेट मागितला जातो. आता कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजे काय? सर्वांना नेमका हाच प्रश्न पडला असेल. तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, CGPA म्हणजे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट ॲव्हरेज. पण पवित्र पोर्टलला CGPA चालत नाही. तर पोर्टलला फक्त पर्सेंटेज लागतो. म्हणून पोर्टल म्हणतो, तुमचा CGPA ऑफिशियल पद्धतीने पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून द्या. हाच ऑफिशियल प्रूफ म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेट. हा सर्टिफिकेट सांगतो तुमचा CGPA किती आहे, युनिव्हर्सिटीचा कन्व्हर्जन फॉर्म्युला काय आहे, इक्विव्हॅलन्स पर्सेंटेज किती बनते आणि हे कन्व्हर्जन ऑथॉरिटीने व्हेरीफाय केलेलं आहे का. आता CGPA असेल तर प्रॉब्लेम काय होतो? मित्रांनो, खूप जण आता मला हा व्हिडिओ बघितल्यावर विचारतील, सर CGPA आहे तर काय फरक पडतो? फरक इथे पडतो की पवित्र पोर्टलमध्ये मेरिट, रँकिंग, कट ऑफ, प्रिफरन्स अलॉटमेंट हे सगळं पर्सेंटेजवर ठरतं. आणि CGPA असताना काय होतं, तर प्रत्येक युनिव्हर्सिटी ही वेगळी राहते. रूल्स अँड रेग्युलेशन्स पण वेगळे असतात. तर त्यासोबतच CGPAचं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचा फॉर्म्युला पण वेगळा असतो. त्यासोबतच सेल्फ कॅल्क्युलेटेड पर्सेंटेज रिजेक्ट होते, म्हणून पोर्टल डायरेक्ट ट्रस्ट करत नाही. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की कोणाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतो. तर मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न एकदम क्लिअर शब्दात समजून घेणार आहोत. नेमकं कोणाला हा कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतो. मी हा भाग थोडा स्लो आणि एक्झाम्पलसह सांगतो, कारण इथे सगळ्यात जास्त लोक कन्फ्यूज होतात. जर तुमच्या कोणत्याही शैक्षणिक गुणपत्रिकेवर पर्सेंटेजऐवजी पुढीलपैकी काही दिलेलं असेल, जसं की CGPA, ग्रेड, ग्रेड पॉईंट, लेटर ग्रेड जसं की ABC किंवा ग्रेडिंग सिस्टीम विदाउट पर्सेंटेज, तेव्हा तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतो. आता हे समजून घेऊया थोडं डिटेलमध्ये. समजा तुम्ही BA, BSc, BCom, B.Ed किंवा D.Ed याशिवाय कोणी मास्टर्स केलं असेल, यापैकी कुठलीही डिग्री असेल आणि त्या फायनल मार्कशीटवर पर्सेंटेज असं डायरेक्ट लिहिलेलं नाही आणि CGPA 7.2 असं काही लिहिलेलं असेल, अशा केसमध्ये पवित्र पोर्टल तुमचं मेरिट कॅल्क्युलेट करू शकत नाही. कारण पोर्टल CGPA एक्सेप्ट करत नाही आणि पोर्टल फक्त पर्सेंटेज एक्सेप्ट करतो. म्हणून पोर्टल काय सांगतो, तुमचा CGPA ऑफिशियल ऑथॉरिटीकडून पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून द्या आणि त्याचा पुरावा अपलोड करा. हाच ऑफिशियल पुरावा म्हणजे कन्व्हर्जन सर्टिफिकेट. आता एक महत्त्वाची गोष्ट नीट लक्षात ठेवा. तुम्ही फ्रेश कॅन्डिडेट असाल तरीसुद्धा CGPA असेल तर कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागतो. तुम्ही मॅरिड असाल किंवा अनमॅरिड असाल याचा काहीही संबंध नाही. तुम्ही आधी शिक्षक म्हणून काम केलं असेल किंवा नसेल याचाही काही संबंध नाही. तुमचं नाव बदललेलं असो किंवा नसो यासाठी काही संबंध नाही. फक्त एकच कंडिशन आहे, तुमच्या मार्कशीटवर CGPA आहे की नाही. आणि मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जर एकच डिग्री CGPAमध्ये असेल, फॉर एक्झाम्पल B.Ed CGPAमध्ये आहे पण BA पर्सेंटेजमध्ये आहे, तरीसुद्धा कन्व्हर्जन सर्टिफिकेट मॅन्डेटरी होतो. कारण मेरिट कॅल्क्युलेशन सगळ्या रिक्वायर्ड क्वालिफिकेशनवर पर्सेंटेजमध्येच येतो. मित्रांनो, अजून एक कन्फ्युजन मी इथे क्लिअर करतो. खूप लोक म्हणतील,
सर, आमच्या मार्कशीटच्या मागे CGPA टू पर्सेंट फॉर्म्युला दिलेला आहे, पण पवित्र पोर्टल तो फॉर्म्युला डायरेक्ट एक्सेप्ट करत नाही. पोर्टलला पाहिजे युनिव्हर्सिटी ऑथॉरिटीची सील, ऑफिशियल साईन आणि फायनल कन्व्हर्टेड पर्सेंटेज, आणि हाच डॉक्युमेंट कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणून एक्सेप्ट केला आहे. म्हणून मित्रांनो, हा भाग नीट लक्षात ठेवा आणि कुठेही नोट करून ठेवा. CGPA और ग्रेड सिस्टीम इक्वल्स टू कन्वर्जन सर्टिफिकेट रिक्वायर्ड आणि पर्सेंटेज सिस्टीम इक्वल्स टू कन्वर्जन सर्टिफिकेट नॉट रिक्वायर्ड. बस यापेक्षा सोपं आणि क्लिअर काहीच नाही. आता हा सर्टिफिकेट कोणाला अजिबात लागत नाही. मित्रांनो, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. कन्वर्जन सर्टिफिकेट लागत नाही जर मार्कशीटवर पर्सेंटेज क्लिअरली मेन्शन आहे, ऑल सेमिस्टर पर्सेंटेज फॉर्मॅटमध्ये आहे, CGPA किंवा ग्रेड कुठेही नाही, मग नेम चेंज असो, मॅरिड असो किंवा नसो, सर्व्हिस असो किंवा नसो, कन्वर्जन सर्टिफिकेट लागत नाही. आता इथे सगळ्यात मोठा गैरसमज काय निर्माण होऊ शकतो? सोशल मीडियावर बरेच रुमर्स पसरतील की मॅरिड कॅन्डिडेटला लागतो, सर्व्हिस केलेल्यांना लागतो, ओल्ड अपॉइंटमेंट असेल तर लागतो. पण मित्रांनो, हे सगळे कन्वर्जन सर्टिफिकेट नाही, तर ते नेम चेंज ऑफ ॲफिडेविट, सर्व्हिस व्हेरिफिकेशन, अदर डॉक्युमेंट्स आहेत. कन्वर्जन सर्टिफिकेट हा शब्द पवित्र पोर्टलने फक्त CGPA कन्वर्जनसाठी वापरला आहे. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. जसं की इथे माझे काही डिग्रीचे सर्टिफिकेट आहे, मार्कलिस्ट आहे. तर मी इथे तुम्हाला दाखवतो. ही माझी बॅचलर ऑफ एज्युकेशनची मार्कलिस्ट आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल की इथे तुम्हाला CGPA दिसत असेल. तर हा जो CGPA आहे याचा अर्थ मला बी एडसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर MSc फायनल सेमिस्टरची माझी MScची मार्कलिस्ट बघा. इथे पण तुम्हाला CGPA दिसत असेल. तर या पण MScची पण मला कन्वर्जन सर्टिफिकेट काढावी लागणार आहे. आणि या व्यतिरिक्त जर मी तुम्हाला दाखवली माझी BScची मार्कलिस्ट दाखवली तुम्हाला, इथे तुम्ही बघू शकता, इथे कुठेही तुम्हाला CGPA दिसणार नाही. दिसत आहे का? नाही. तर यामध्ये मला BScची कन्वर्जन सर्टिफिकेट काढायची बिलकुल गरज नाही. फक्त मला MScची आणि B.Edची म्हणजे ज्या 2 मार्कलिस्टवर, ज्या 2 डिग्रीवर माझी CGPA मेन्शन केलेलं असेल, बस तशाच डिग्रीसाठी मला कन्वर्जन सर्टिफिकेट काढावं लागेल. आता हा कन्वर्जन सर्टिफिकेट कुठे मिळतो? मित्रांनो, आता आपण अजून एक खूप महत्त्वाचा प्रश्न क्लिअर करणार आहोत. कन्वर्जन सर्टिफिकेट कुठून मिळतो? कारण इथेच अनेक लोक चुकीच्या ठिकाणी धावपळ करतात आणि शेवटी सर्टिफिकेट रिजेक्ट होतो. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर आणि ठामपणे सांगतो. कन्वर्जन सर्टिफिकेट नोटरीकडून, तलाठीकडून, स्कूल हेडमास्टरकडून कधीही मिळत नाही. जर कोणी असे सांगत असेल तर ते 100% चुकीचं आहे. मित्रांनो, हा सर्टिफिकेट फक्त आणि फक्त तुमची डिग्री ज्या ऑथॉरिटीने दिलेली आहे त्याच ऑथॉरिटीकडून मिळतो. म्हणून तुमची डिग्री युनिव्हर्सिटीने दिली आहे, सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीकडूनच मिळतो. काही कोर्सेसमध्ये कॉलेजला ऑथॉरिटी दिलेली असते, पण युनिव्हर्सिटी सील किंवा साईन कंपल्सरी असतो. आता थोडं डिटेलमध्ये पाहूया. नंबर 1, युनिव्हर्सिटीकडून. सगळ्यात सेफ आणि एक्सेप्टेड मार्ग म्हणजे कन्सर्ट युनिव्हर्सिटी. फॉर एक्झाम्पल RTMNU, पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, अमरावती युनिव्हर्सिटी, YCMU, SNDT. तुम्ही युनिव्हर्सिटीच्या कंट्रोल ऑफ एक्झामिनेशन किंवा एक्झाम सेक्शनमध्ये ॲप्लिकेशन द्या. ते सर्टिफिकेटमध्ये हे मेन्शन करतात तुमचा CGPA, ऑफिशियल कन्वर्जन फॉर्म्युला, फायनल इक्विव्हॅलंट पर्सेंटेज, युनिव्हर्सिटी सील अँड साईन. पवित्र पोर्टलला हाच फॉर्मॅट 100% एक्सेप्टेबल असतो. नंबर 2, कॉलेजकडून. आता काही युनिव्हर्सिटीजमध्ये कॉलेजला CGPA टू पर्सेंटेज कन्वर्जन करण्याची लिमिटेड ऑथॉरिटी दिलेली असते. पण इथे एक अट आहे. कॉलेजचे लेटर एकटं चालत नाही. कॉलेज लेटर हेड पण युनिव्हर्सिटी सील किंवा अप्रुव्हल मेन्शन असणे इम्पॉर्टंट आहे. जर फक्त प्रिन्सिपल साईन असेल आणि युनिव्हर्सिटी रेफरन्स नसेल तर सर्टिफिकेट रिजेक्ट होतो. नंबर 3, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन. काही युनिव्हर्सिटीजमध्ये वेगळा कन्वर्जन सर्टिफिकेट नावाचा फॉर्मॅट नसतो. अशा वेळी कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन किंवा रजिस्ट्रार एक ऑफिशियल लेटर देतात. ज्यात असतं कॅन्डिडेट नेम, CGPA, कन्वर्जन फॉर्म्युला, इक्विव्हॅलंट पर्सेंटेज, ऑथॉरिटी साईन अँड स्टॅम्प. हाच डॉक्युमेंट पवित्र पोर्टलसाठी कन्वर्जन सर्टिफिकेट म्हणून वापरला जातो. आता हे सर्टिफिकेट कुठून मिळत नाही? मी काही ठिकाणांची नावे सांगतो. अशा ठिकाणांहून घेतलेला डॉक्युमेंट डायरेक्ट रिजेक्ट होतो. नोटरी किंवा ॲडव्होकेटकडून, ॲफिडेविटकडून, तलाठी किंवा तहसीलदारकडून, स्कूल हेडमास्टर किंवा सेल्फ कॅल्क्युलेटेड कन्वर्जन
पोर्टलला हे सगळं अवैध मानलं जातं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट नेमकं दिसतं कसं? तर मी दाखवतो. माझ्याकडे हे 2 कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे, जे एकदम साधे आहेत आणि हे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीचे आहे. ते इथे तुम्ही बघू शकता. इथे हे जे सर्टिफिकेट आहे हे माझ्या मित्राच्या बहिणीचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मार्क्स ऑप्टेन दिले आणि मॅक्झिमम मार्क्स दिलेले आहे. तर जोपर्यंत हा स्टॅम्प आणि इथे साईन केलेला नसेल युनिव्हर्सिटीकडून, तोपर्यंत हा जो सर्टिफिकेट आहे हा अवैध मानला हा सर्टिफिकेट एक्सेप्ट केला जाणार नाही. तर तुम्ही हा सर्टिफिकेट तुमच्या युनिव्हर्सिटीकडूनच घ्यावा अशी माझी विनंती आहे. त्यानंतर हे जे सर्टिफिकेट तुम्हाला दिसत आहे हे मास्टर ऑफ आर्ट्सचं आहे, होम सायन्सचं. आणि आणखी एक तुम्हाला सर्टिफिकेट दाखवतो जे BA पार्ट 3चं आहे. बघा किती साधं आहे. याला कोणी म्हणणार पण नाही की हे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे म्हणून. पण बघा इथे पण तुम्हाला एक स्टॅम्प दिसत असेल आणि इथे तुम्हाला एक साईन दिसत असेल. तर हे तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून घ्यावी लागणार आहे. मित्रांनो, आता आपण अजून एक खूप महत्त्वाचा प्रॅक्टिकल भाग पाहणार आहोत. कन्व्हर्जन सर्टिफिकेटसाठी अर्ज करताना नेमकं काय काय द्यायचं? कारण इथेच थोडीशी चूक झाली तर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो किंवा तो रिजेक्टसुद्धा होऊ शकतो. म्हणून हा भाग एकदम स्लो आणि क्लिअर शब्दात सांगतो. त्या अर्जामध्ये तुम्ही हा शब्द क्लिअर लिहिले पाहिजे. माझ्या मार्कशीटवर CGPA किंवा ग्रेड सिस्टीम असल्यामुळे पवित्र पोर्टलसाठी CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट देण्यात यावा. पर्पोज क्लिअर लिहिलं तर ऑथॉरिटीला कन्फ्युजन राहत नाही. आता बोलूया अर्जासोबत काय काय लागतं. नंबर 1, CGPA असलेल्या सर्व मार्कशीटची झेरॉक्स. मित्रांनो, ज्या डिग्रीवर CGPA आहे जसं की BA, BSc, BCom, B.Ed, D.Ed, M.Ed किंवा या सर्व डिग्रींचे मास्टर्स, त्या डिग्रीच्या सर्व सेमिस्टर किंवा फायनल मार्कशीट झेरॉक्स कॉपी द्यायच्या. फक्त लास्ट मार्कशीट देऊ नका. जेवढ्या CGPA रिलेटेड आहेत त्या सगळ्या द्या. नंबर 2, डिग्री सर्टिफिकेट किंवा प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. मित्रांनो, अर्जासोबत फायनल डिग्री सर्टिफिकेट किंवा प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट याची झेरॉक्स कॉपी द्यावी लागते. यामुळे ऑथॉरिटीला कन्फर्म होतं की डिग्री कंप्लीट आहे आणि कन्व्हर्जन फायनल आहे. नंबर 3, युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज आयडेंटिटी प्रूफ. मित्रांनो, खूप युनिव्हर्सिटीज कॅन्डिडेट आयडेंटिटी व्हेरीफाय करतात, म्हणून आधार कार्ड किंवा कॉलेज ID जर अवेलेबल असेल तर याची झेरॉक्स कॉपी द्या. नंबर 4, ॲप्लिकेशन पर्पज प्रूफ. ऑप्शनल पण युजफुल. मित्रांनो, हा डॉक्युमेंट मॅन्डेटरी नसतो पण खूप हेल्पफुल असतो. पवित्र पोर्टलचा CGPA किंवा पर्सेंटेज रिलेटेड इन्स्ट्रक्शन जर स्क्रीनशॉट किंवा प्रिंट असेल तर अटॅच करा. यामुळे हे का लागतं हा प्रश्न ऑथॉरिटी विचारत नाही. नंबर 5, कॉन्टॅक्ट डिटेल्स. अर्जामध्ये क्लिअर लिहा तुमचे फुल नेम, मोबाईल नंबर, ईमेल ID, कारण सर्टिफिकेट तयार झाल्यावर युनिव्हर्सिटी कॉन्टॅक्ट करतो. मित्रांनो, अर्ज घेताना 2 प्रॅक्टिकल टिप्स लक्षात ठेवा. ओरिजिनल डॉक्युमेंट्स सोबत ठेवा. झेरॉक्स घेतात पण ओरिजिनल दाखवायला सांगतात. अर्ज देताना कन्व्हर्जन सर्टिफिकेट असा शब्द न वापरता CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्जन सर्टिफिकेट असं बोला, कारण सगळ्याच युनिव्हर्सिटीजला कन्व्हर्जन हा शब्द माहिती नसतो. आता थोडं फीबद्दल बोलूया. मित्रांनो, आता तुम्हाला तर माहिती आहे कोणता पण ऑफिशियल कागद जेव्हा आपण घेतो तेव्हा तो फ्रीमध्ये तर मिळत नाही, त्याला काही ना काही फीज लागतेच. तर मित्रांनो, फीज युनिव्हर्सिटी वाईज बदलते. काही युनिव्हर्सिटी फ्रीमध्ये देतात, काही ठिकाणी 50, 100 ते 500 रुपये फी असते. काउंटरवर विचारूनच फीज भरा. किती दिवस लागतात? तर साधारण 3-4 दिवस तरी लागतात, म्हणून लास्ट मोमेंटपर्यंत वाट पाहू नका. आता बऱ्याच लोकांना हा सुद्धा प्रश्न पडला असेल, कन्व्हर्जन सर्टिफिकेट नसेल तर काय होतं? जर CGPA असूनही कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड केला नाही तर प्रोफाईल अप्रुव्हल पेंडिंग, मेरिट लिस्टमध्ये इश्यू येतो, प्रिफरन्स अलॉटमेंट डिले होतो आणि सायलेंट रिजेक्शन पण होतो. आणि सगळ्यात धोकादायक, पोर्टल तुम्हाला रिझन पण सांगत नाही. पोर्टलवर हा रूल ठळकपणे लिहिलेला नाही, म्हणून कन्फ्युजन वाटतो. CGPA कॅन्डिडेट्स इग्नोर करतात, पर्सेंटेज कॅन्डिडेट्स घाबरतात, पण ॲक्च्युअल फिल्टर फक्त CGPA आहे की नाही हाच आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ लक्षात ठेवा. CGPA असेल तरच कन्व्हर्जन सर्टिफिकेट काढा. पर्सेंटेज ऑलरेडी असेल तर नका काढू. पण मित्रांनो, आता मला सांगा, हे सर्व आत्ता जब प्यास लगे तब कुआं खोदो असे झाले की नाही? पवित्र पोर्टल सुरू होऊन आता आज 10 दिवस झाले आणि आता हे सरकार सांगत आहे की हा सर्टिफिकेट लागतो. हेच जर एक महिने आधी सांगितलं असतं तर सर्वांनी काढून रेडी राहिले असते. आता 29 डिसेंबर शेवटची तारीख आहे असं म्हणतात,
आता कधी सर्टिफिकेट आणायचं आणि कधी परत रजिस्ट्रेशन करायचं. आता सरकारकडे एकच उपाय आहे, ही तारीख एक्सटेंड करावी लागेल, नाहीतर हजारो मुलांचे नुकसान होणार हे मात्र नक्की. जर हा व्हिडिओ बघून तुम्हाला क्लॅरिटी मिळाली असेल किंवा एखाद्याचं फ्युचर वाचणार असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये CGPA आहे किंवा पर्सेंटेज आहे लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.